पत्रकार मित्र, खरं तर आपण सर्व वर्तमानपत्रात आलेले पत्रकार आणि आमच्या भगिनी या ठिकाणी मी सुखदेव सोनवणे दलित पॅंथर संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे। आज पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे की माननीय नितीनजी गडकरी देशाचे केंद्रीय मंत्री आहेत, रोड विकास खातं त्यांच्याकडे आहे आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये एक अतिशय चांगलं काम करणारा एक वेगळा असा एक व्यक्ती, त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आम्ही आज नागपूर या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी। कारण दलित प्रांताचा पाठिंबा आम्ही नितीनजी गडकरी साहेब यांना मी देत असताना खरं तर आपण देशामध्ये पाहिलं की नितीनजी गडकरींचं नाव अगदी अग्रणी आणि विकास पुरुष म्हणून घेतलं जातं। त्यामुळे त्यांचं आपलंपण आणि लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये त्या लोकांच्या प्रश्नावरती सर्वसामान्य माणसाचं काम करायचं, मग तो कुठलीच जाती धर्माचा माणूस असो। त्या हेतून आज आम्ही घेतलेला निर्णय हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा वाटतो। म्हणून नितीनजी गडकरी देशभर काम करत आहेत, परंतु आपण पाहिलं राज्यामध्ये रोड विकास मंत्री म्हणून त्यांचं काम जोखडण्यासारखं आहे आणि हे काम करत असताना देखील सामाजिक बांधिलकी म्हणून नितीनजी गडकरी साहेब यांचं विशेष लक्ष आमच्या समाजाकडे जास्त असतं। कारण ते राज्याचे मंत्री देखील राहिलेले आहेत, त्यावेळी ते PWD मंत्री होते। त्यांचे आणि वंदनीय नामदेव ढसाळ दलित प्रांताचे संस्थापक अध्यक्ष त्यांचेही अत्यंत घनिष्ठ संबंध होते। आम्ही नेहमीच आमची भूमिका गडकरी साहेबांच्या विषयी अतिशय स्पष्ट आणि चांगल्या शब्दात जर सांगायची झाली तर गडकरी साहेबांसारखा एक विकास पुरुष आमच्या जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिले। फार जोमानं काम करणारा, फास्ट, कुठले करप्शन नाही आणि तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या माणसाला समोरून घेऊन जाणारा आणि त्यांचे कामाचं जे काय म्हणणं असेल ते मार्गी लावून ते सोडवण्याचा प्रयत्न करणारा असा हा एक देशातला खूप मोठा नेता आहे। त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला एक आदर आहे, त्यांच्याबद्दल एक आमच्या मनामध्ये एक भावना आहे आणि ते आज होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उभे आहेत। म्हणून आम्ही सर्व दलित प्रांताच्या कार्यकर्त्यांनी परवा रात्री नागपूर या ठिकाणी मीटिंग घेतली सर्व पदाधिकाऱ्यांची। त्याच्यामध्ये नागपूरचे विशेषतः जिल्हा अध्यक्ष माननीय खापर्डे साहेब होते, त्यांच्याबरोबर काम करणारे बाकीचे इतरचे सर्व कार्यकर्ते होते। त्याचबरोबर आज या ठिकाणी शुभम सोनवणे आहेत, हे विद्यार्थी संघटनेचे युवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहे राज्याचे। आणि अशा तऱ्हेने आम्ही नितीनजी गडकरींना पाठिंबा देतो। खरं तर आपण पत्र वाचलं असेल, त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट भूमिका आमची मांडलेली आहे आणि नितीनजी गडकरी साहेबांसारखा अतिशय मोठा नेता हा कसा आहे त्या माझ्या पत्रामध्ये मी वर्णन केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता। आता याच्या अधिक जास्त न बोललं, कारण एवढा मोठा नेता त्याच्या सर्वांचंच आणि आपल्या तळागाळातल्या माणसाला देखील माहिती आहे की त्याचं काम काय आहे। नाही, बघा आता स्थानिक लेवलला आता आमचे खापर्डे साहेब आहेत, एक आता इथे खापर्डे साहेब आहेत,
हे इथले काय प्रश्न स्थानिक असतील तर ते स्थानिक प्रश्नावरती थापरटे साहेब त्यांच्याशी फॉलोअप घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्याशी काय असेल प्रश्न ते सोडून घेतील. हा प्रश्न पुढे जसा राज्यात किंवा देशात असा प्रत्येकाकडनं राहिलेलाच आहे किंवा थोडंसं विलंब लागला असेल, पण ते थापरटे साहेब त्यांना विचारतील आणि ते काम करून करण्याचं. साहेब तुमचा पाठिंबा फक्त गडकरी साहेबांनाच आहे की भारतीय जनता पार्टीला आहे? आमचा पाठिंबा फक्त गडकरी साहेबांना आहे. मोदींनी सुद्धा देशामध्ये विकास केलेला आहे, त्यांना काय तुम्ही दिलेली आहे, तुम्ही त्यांना का? नाही काँग्रेसच्या कुणाला कुणी दिलं पाठिंबा? नागपुरामध्ये वंचित असो आप असो यांनी काँग्रेसचे जे उमेदवार विकास ठाकरे आहेत यांना समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे जाहीर. बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा विकास ठाकरे यांना दिलेला आहे. मग ते बी टीम आहे ती. कशावरून? आम्ही सांगतो गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काय झालं याचं घटना तुम्हाला माहिती असेल. त्यांनी अनेक लोकांना बरोबर घेतलं, जातीपातीचं राजकारण न करायचं म्हणून सर्व जाती धर्माचे लोक बरोबर घेतले आणि झालं काय, त्याचं उलटच झालं. त्याचं हो 42 लाख बाळासाहेबांनी मतदान घेतलं, बीटिंग कशावरून? 100% मदत कोण करत होतं? आता आम्हाला बोलायला नका लावू, मदत कोण करतो साहेब? नामदेव ढसाळ हे आक्रमक नेते होते. आम्ही आक्रमक आहोत. त्यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केल्या, कविता सुद्धा लिहिल्या. असं असतानाही नामदेव ढसाळांचं वाक कुठंतरी आता नमतं झालेलं आहे, झुकतं माप घेत आहे. मग समजा काँग्रेसच्या बरोबर आम्ही गेलो असतो तर तुम्ही आम्हाला म्हटलं असतं की हे खरं वाग आहे म्हणून. एवढ्या भ्रष्टाचारी ज्यांनी टिश्यू पेपरचे 12 करोड रुपये ज्यांनी कलवाडी सारख्या माणसांनी लावले. संघटन राजकीय नाही आहे. एक मिनिट, आमचं संघटन राजकीय, सामाजिक, धार्मिक हे सर्व संघटन आहे आमचं. पॅन्थरनी सामाजिक लढाई लढली आहे. पॅन्थरनी सामाजिक लढाई लढलेली आहे. आमची सामाजिकच लढाई आहे ना. आणि ज्या संविधानाला धोका होत आहे, अनंत हेगडे भारतीय जनता पार्टीचे खासदार हे संविधान बदलवण्याची वाता करत आहे, अशा तुम्ही पक्षांना सूर्य आणि चंद्राला